त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही जर घेतला तर उर्वरित सामने पूर्ण करताना मात्र वेळ थोडीशी कमी पडणार आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. ओपनिंग पेअर्स मैदानावरती दाखल झालेत. फलंदाजी करणारा संघ रॉयल स्टनर, बायनर संघ एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. रॉयल स्टनर बॅटिंग करणारा संघ सलामी जोडी मैदानावरती सज्ज. स्ट्रायकर एंडला सूरज आणि मंटू आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील अक्षय. बघा अजून थोडासा वेळ जातोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर देखील 3 मिनिटं गेली. 3 मिनिटं गेली. पंच तेच पाहत आहेत. टाइम मॅनेजमेंट असते. घड्याळाची किटकिट आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकवते. त्याच्यामध्ये ती घडी की सुई आहे ना, घड्याळाची सुई पुढे पुढे सरकत चालले. टिक 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 ती चालू आहे. त्याला थांबवू कोण शकत नाहीयेत. चला जास्त वेळ न जाताना मॅचला सुरुवात करा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, सर्कलमध्ये ऑन साईडला 2. मॅचला होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी अक्षय. उजव्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अवंत धाब्याने धापलकामध्ये होईल वाढ. सुरुवात झाली व्हाईट बॉलनं. एक व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न फलंदाजापासून थोडासा दूर खेळवला होता आणि तो दूर खेळत असताना जास्त दूर खेळवला गेला. याच्यानंतर एक दुसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. त्यानंतर हा क्वालिफाईन सामना, सेमीफायनल आणि फायनल. हा सामना वगळता 4 मॅचेस आहेत. हा पकडून 5 मॅचेस आहेत. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला वेगानं. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिलाच दणदणीत चौकार. डीजे मास्टर थोडेसे आराम करतात. आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. फुलरलँड डिलेवरी आणि फुलरलँड डिलेवरीला जसा रिप्ले आपण बघूया. उजव्या बाहेरचा चेंडू अक्षयांचा होता. अगदी समोर खेळा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चेंडूला पाठवले चौकार. ताकद होती, प्लेसमेंट होतं, परफेक्ट स्ट्रोक खेळला होता आणि प्लेसमेंट नव्हता कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता. थोडासा वाईडला होता, वाईड अँगलला होता आणि ते कारण होतं आणि चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. ऑफस्टमच्या बाहेर अपिश केला होता. कव्हर पॉईंटला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागते. उजव्या बाहेर चेंडू हाताला गेला होता. कव्हर पॉईंटला फील्ड केले गेले. धावा धावलकावरती ते 5. पहिल्या षटकात 6. एक वाईट बॉल आला होता. एक चौकार, एक वाईट बॉल आणि त्यानंतर सिंगल रन. टॉप ऑफ द बॅट, टॉप ऑफ द बॅट. बॅटच्या टोला लागला होता. यष्ट्यांच्या जस्ट बाजूने चेंडू निघून गेलाय. एक चौकार आल्यानंतर गोलंदाज स्वतःला सावरतोय अक्षय. टप्पा खोलवा टप्प्याची गोलंदाजी हाताळली जाते आणि ती हाताळत असताना टॉप ऑफ द बॅट, बॅटच्या अगदी खालच्या टोकाला चेंडू लागला होता. यष्ट्यांच्या बाजूने चेंडू पार होतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची संख्या होत असताना स्कोर आहे 6 वरती. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. समोर, अगदी समोर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून. प्रयत्न जरूर झाला, प्रयत्न चांगला झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते सुमित. सुमितनं प्रयत्न केला. एका हातानं चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात आणि फील्ड करताना या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावांनी धापलक जाऊन पोहोचेल तो आता 8 वरती. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल. मिस टाइम स्ट्रोक झाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. तोपर्यंत जातील, पोहोचतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या चेंडूवरती 2 धावा. 2 धावांनी स्कोर 2 आकडी धावसंख्या पूर्ण. 10 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना
5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती येते 10. ही संपूर्ण स्पर्धा आपण जेटीसी या युट्यूब चॅनलवरती घरबसल्या पाहण्याचा आनंद देखील घेऊ शकता. विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो आलाय. थोडासा उशीर झाला. दॅट्स अ वन हँड पिकअप अँड वन हँड थ्रो होता. एका हाताने चेंडू पकडायचा होता, एका हाताने थ्रो करायचा होता. तुम्ही दोन्ही हाताने चेंडू गॅदर केला, थ्रो केला. जसं धनुष्याची ती प्रत्यंच्या खेचतो ना, तसं धनुष्यबाण ताणला. तोपर्यंत वेळ निघून गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत्या 1-1-11. चौकारानं सुरुवात झाली होती. त्यानंतर धापलकावरती आपण नजर टाकली तर 11 धावा धापलकावरती आहेत. याच गतीनं याच वेगाने जर धावा उभारल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर अगदी धापलक दाखवतं की 44 पर्यंत कदाचित पोहोचू शकेल. सुपर बॉईज भाईंदरच्या अगेन्स्ट खेळताना रॉयल स्टॅनर भाईंदर हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय आणि ते बॅटिंग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 11. जसं मी जेटीसीचा उल्लेख केला, मृणाल म्हात्रे आणि पूर्ण टीम देखील चांगलं क्लीन अँड नीट टेलिकास्ट करते. ज्या कोणी अजून जेटीसी या यूट्यूब चॅनलला सर्च केलं नसेल, सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून ही स्पर्धा आणि पुढच्या काही काळामध्ये येणाऱ्या स्पर्धा जेटीसीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पाहण्याचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे जेटीसीला लाईक करा, कॉमेंटही करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला त्या घंटीला अगदी टच करायला विसरू नका. क्रमांक 2चं षटक हाताळताना पंकज. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेर कडे फ्लाइंग स्वीप अर्थात शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केलं गेलं. या चेंडूला एक धाव पूर्ण होईल. डान्सिंग डाऊन द विकेट. समोर खेळायचं होतं चेंडूला, थोडीशी जागा बनवली होती. फटका खेळताना बॅटच्या अगदी बाहेरच्या कडेला चेंडू लागला. आउटसाइड एज. चेंडू गेला फ्लाइंग स्वीपच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. धावा आहेत धापलकावरती 12. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा अगदी पुढे आले होते. प्लेस करायचा होता, ड्राईव्ह करायचा होता, लक्षात आलं नाहीये. आता शॅडो बॅटिंग बरोबर केली त्यांनी, किंवा ड्राईव्ह करायचा होता. मागचा चेंडू खेळताना नाही ड्राईव्ह केला, नाही प्लेस केला, अगदी मिस केला त्या चेंडूला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना याच्या अगोदर सामना जिंकल्या कांदिवलीच्या संघाने त्याने देखील थांबायचं, कारण लगेच त्यांचा मॅच दुसऱ्या फेरीचा सामना त्याला खेळायचा आहे. त्याकरता त्यांनी मैदानावरती थांबायचं आहे. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला होता. अपील झालंय पंचांचं बोटवर, कारण एक मोठा आवाज आला होता. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला आणि एस्टेच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फलंदाज बाद. पहिला गडी बाद झालाय. हा बघा, बॅट स्विंग जोरात होती, पण थोडंसं ओपन अप झालं होतं. पुढचा पाय जसा लेग स्टंपच्या बाहेर गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी खालच्या टोकाला लागला आणि चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. धावा धापलकावरती त्या 12. क्रमांक 3चा फलंदाज केसर. ज्यावेळेला कर्णधाराची चर्चा चालू होती तेव्हा केसर या खेळाडूचा त्याने उल्लेख केला होता की जर आम्हाला प्रथम बॅटिंग करताना 55-60 धावा करायचे असतील ना, तर केसरची इनिंग महत्त्वाची असणार आहे. केसर जो इन्फॉर्म फलंदाज आहे, या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात, जे कर्णधाराने म्हटलं होतं त्याच्यावरतीच भरपूर काही अपेक्षा देखील आहेत. आणि अपेक्षा त्याच लोकांकडनं आपण ठेवतो ना, जेव्हा पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात. एक्सपेक्टेशन त्याच लोकांवरती आपण ठेवतो जे पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात किंवा तितकी ताकद ठेवतात. ते एक्सपेक्टेशन आहेत, आशा आहेत, अपेक्षा आहेत आपल्या टीमच्या. केसर स्ट्रायकरला आहेत, पण एक यश गोलंदाजाला देखील लाभले. पंकजला यश लाभले. धावा धापलकावरती ते 12. उजव्या यष्टीच्या बाहेर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावा धापलकावरती ते 12. 12 ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा स्कूल हँडकडनं सज्ज होतील. डावखुरी हाताचा फलंदाज.
फटका खेळण्या मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे पण तो पाहत राहील. कर्णधारानं म्हटलं होतं की विश्वास आहे आम्हाला केसरवरती आणि केसरच्या बॅटमधनं अगदी अपेक्षेनुसार हा षटकार मिड विकेट सीमारेषा पार जाणारा हा सिक्सर आणि या सिक्सरनं स्कोर 18 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणून म्हटलं ना की भाई उम्मीद भी उनसे ही रखते हो जो उम्मीद को पूरा कर सकते. अपेक्षा आपण त्याच लोकांकडनं करतात त्या अपेक्षेला ते खरे ठरतात आणि आपल्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास अगदी सार्थ ठरवताना केसर याच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. कप्तान ने कहा था बिल्कुल भरोसा है, विश्वास आहे पण यावेळेला मिस स्ट्रोक झालाय. थोडासा लांब होता चेंडू उजव्या यष्टीच्या अगदी थोडासा बाहेर होता, लांब होता. लांब न खेचण्याचा प्रयत्न लॉंगॉनला टिपला जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 18. पहिले षटक 11 धावांचं, दुसरं 7 धावांचं. 2 गडी बाद 18 धावा सध्या धावफलकावरती आहेत. दोन षटकांचा खेळ धावा फलकावरती 18. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता अगदी आपल्या कॉमेंट्री कॉम्बॉक्स एंड करणं गोलंदाजीसाठी सज्ज होतील. महेश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. कुणाल एक फलंदाज मैदानावरती आहेत मंटू आणि दुसऱ्या बाजूला कुणाल. 2 षटकांचा खेळ बाकी 18 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या 11 धावा झाल्या त्या सरासरी दिसत होती. 4 षटकांतर 44 वरती ती थोडीशी कमी झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांतर 18 धावा. आता ती प्रोजेक्टेड स्कोर थोडासा खाली आलाय. ती धावफलक कदाचित होऊ शकतो तो 36 वरती आता आलाय. 36 ऐवजी कमीत कमी 46 धावा पाहिजे. आता 46 पुरेशा आहेत की नाहीत हे सांगता येणार नाहीत, पण मागचा सामना जसा दाखवला होता 35 पुरेशे नाही आहेत. फुलटॉस बॉल आगे आणण्यात थोडंसं पुढे यायचं होतं. तुम्ही जागेवरती राहिला आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून पार झालाय. चौकार. तिन्ही षटकामध्ये असं नाही की फटके नाही आले. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आला, तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला, पण त्यानंतर देखील डॉट बॉल विकेट आले. त्यामुळे जो स्कोरबोर्ड कदाचित 30, 32, 35 पर्यंत आपण अपेक्षेला होता तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीयेत. धावा सध्या धावफलकावरती आहेत त्या 22 ऑन बोर्ड. क्षेत्राच्या मध्ये थोडीसं बदल केलं होतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंज झालाय. तर क्षेत्ररक्षक चेंज झालाय पण लाईन आणि लेन या देखील तुम्हाला चेंज करावे लागतील. महेश लाईन अँड लेन चेंज करावी लागणार आहे. पहिल्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली. आता क्षेत्ररक्षक असूनही उपयोग नाही आहेत कारण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू पार झालाय. षटकार. हे षटकारनं धावफलका जाऊन पोहोचेल 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. एक चौकार एक षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. महेश यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण झालंय. आता थोडंसं लेंथ दुरुस्त केली होती. जोपर्यंत कव्हरला क्षेत्ररक्षक येईल. बघा क्रिकेटचा खेळ असा आहे, एकदा का त्याने तुमचा पाठलाग करायचा घेतला तुम्ही कुठेही जा तो तुम्हाला शोधून काढणार. कधी कधी आपले होतं टेबल सीट जातात मोटरसायकलवरती वाटतं ट्रॅफिकवाला नाही आहे, पण त्या सिग्नलच्या पार कधी कधी उभा असतो. तसं आहे, आपण कुठेही उभा राहा तो चेंडू तुम्हाला शोधून काढणार. पण पाठीमागून गणेश जाधव देखील सांगतात की बाबा हे सगळं घडणार, टेन्शन नाही घ्यायचं. ज्यावेळेला क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही खेळणार त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता, तुमचा संयम या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकाग्रता भंग पावली तरी प्रॉब्लेम येतात. संयम नाही राखला तर चूक होऊ शकते. त्याच्यामुळे पेशन्स, प्रेशर आणि पेशन्स हे अगदी जवळ असतात. बघा आता पहिला गोलंदाज थांबले, आता फलंदाज थांबलेत. या सगळ्या टॅक्टिक्स आहेत.
पण या टॅक्टिक्स मध्ये इंटेन्शन देखील महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना काही कानमंत्र गणेश जाधव यांनी देखील दिला, आपल्या गोलंदाजाला दिलाय. महेश पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा. आता चेंडूवरती खेळलाय, चेंडू गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दोपर्यंत पोहोचतील राष्ट्रीय वायडिश लॉंगांचे. काउ कॉर्नरच्या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 4-6-2-2. मागच्या 4 चेंडूवरती जर पाहिलं तर पहिल्या 12 चेंडूमध्ये 18 धावा आल्या त्या आणि मागच्या 4 चेंडूवरती 14 धावा आल्यात. स्कोर 32-32. आता स्कोरबोर्ड थोडासा पुढे चाललाय. 2 षटकांत जे 36 दिसत होत्या त्या आता 46 दिसू लागल्यात. मिस्टर स्टोक क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो, थोडासा दूर राहिले. धावा फलकावरती 1 ने होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो 33. धावा फलकावरती 33. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लोअर फुटचा चेंडू वापिस खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. जास्त धावले, थोडे जज केला त्यांनी, जास्त धावले आणि जास्त धावत असताना झेल सुटलाय. जीवनदान लाभले. 2 धावा देखील आहेत. या 2 धावांनी धावफलक 35. पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा आल्या, या एका षटकामध्ये 17 धावा आल्यात. 2 ओव्हरमध्ये 18, एका षटकामध्ये 17. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येत्या 35. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येत्या 35 धावा. धावफलकावर शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 3 षटकामध्ये 35 धावा, जवळपास 12च्या आसपास प्रति षटकामागे आतापर्यंत जो करंट रन रेट आहे, याच रन रेटने जर पुढे गेले तर 46, 47, 45 यापर्यंत स्कोरबोर्ड आपण पाहू शकाल. ती एक चॅलेंजेबल टोटल असेल. पण शेवटचं षटक ज्यावेळेला त्या GM स्कूलच्या एंडने येते ना, त्यावेळेला बऱ्याच ओव्हरमध्ये आपण धावा कमी होताना पाहिल्यात. आता त्या कमी होतील की जास्त होतील, कारण एक षटक असं आलं होतं त्या एंडनं की तिथून 32 धावा आल्या. त्या 32 धावा देखील पाहिल्या होत्या त्या एंडनं येत असताना. आणि सध्या धावफलकावरती 35 धावा आहेत. शेवटचं षटक आहेत. व्हाईट बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा. दिलीप शेवटचं षटक हाताळत आहेत. धावा धावफलकावरती येत्या 36. पडला, थोडासा टर्न झाला, बाहेरच्या दिशेला निघून गेलाय. स्ट्राईक रोटेट करायची आणि स्ट्राईक रोटेट करताना धावाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागले पॅव्हेलियनच्या दिशेनं.
थँक्यू. मंटूला परतावं लागले पॅव्हलिनच्या दिशेनं. पहिल्या चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात गडी बाजले. नवीन फलंदाज होता कर्णधार आल्यात पराग. एकवीस धावांची केळीसा करून मंटू बाद झाल्यात. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. शेवटचे 5 बॉल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून खेळा, मिडॉनला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होणार नाहीयेत. एका धाव्यावर समाधान मानावं लागणार आहे, कारण स्ट्राईक डावकुऱ्या हाताच्या फलंदाज दिशेने द्यायची की उजव्या हातानं, तेही चर्चा चालू आहे. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धाफलकावरती येते 37. 37 धावा धाफलकावरती आहेत. क्षेत्ररचनामध्ये थोडासा बदल केला जातोय, खास करून डावकुरा फलंदाज आलाय. दिलीप वेळ 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 जास्त जातोय आणि आपण लक्ष द्या. जरी शेवटची ओव्हर आहे तरी कारण याच्यानंतर अजून 4 सामने शिल्लक आहेत. अजयकांना देखील आजचा शेड्यूल अगदी त्या अंधार पडण्याच्या अगोदर पूर्ण करायचं आहे. धावा धाफलकावरती 37. 37. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक. वाईट बॉलचा इशारा, वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावामध्ये धाफलकामध्ये वाढ होईल. स्कोर 38. 38 धावा धाफलकावरती आहेत. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल नेहमीच इंटरेस्टिंग राहिलेले आहेत. डावकुरा गोलंदाज आणि समोर डावकुरा फलंदाज असला तर त्याच्यामधलं द्वंद्व, बॅट अँड बॉल मधलं द्वंद्व पाहणं अगदी इंटरेस्टिंग असतं. कारण कधी कधी काय तर आत येणाऱ्या चेंडू असतं, विथ द टर्न खेळायचं असतं, कधी रॉंग वन देखील हाताळला जातोय. उजव्या स्टेच्या बाहेरनं चेंडू चेंडू खेळाय, तोपर्यंत डीपवरती जाईल. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव, दुसरी धाव. धावा धाव चालू होती. 2 धावा चेंडूवरती बोर्ड. चांगलं फिल्डिंग, चांगला थ्रो. 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच चांगली. दोन्ही खेळाडूमध्ये अगदी सामंजस्य पाहायला मिळालं. या 2 धावांनी स्कोर 40. 40 धावा धाफलकावरती आहेत. फोर 40 धावा धाफलकावरती आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त बाहेर आहे. पाहिलं फलंदाजाने आणि सोडून दिलं एसटीएच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिलं षटक आलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा. पहिलं षटक आलं होतं 11 धावांचं, त्यानंतर आलं 7 धावांचं, नंतर आलं 17 धावांचं आणि हे शेवटचं षटक आहे ज्याच्या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल आलेत. 3 व्हाईट बॉल आलेत. एक सिंगल आले, एक डबल आले. अपील झालं पंचांचं बोर्डवर. अगदी स्टंपच्या समोर पायावरती चेंडू आदळलाय आणि परतावा लागले फलंदाजाला. फलंदाज बाद. थँक्यू. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल मिस केला आणि पायावरती आदळला आणि आदळता असताना अगदी स्टंपच्या समोर, एस्टेनच्या समोर पंचाचं बोट लगेच वर झालं. विकी, एक विकी आपण पाहिला होता जो पूर्वी तर 11 संघाचा आणि त्यानं 37 धावांची खेळी साकारली होती. आता दुसरं विकी आहेत. आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आला, धाव घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये धावा झाल्यात. या चेंडूवरती
अजून एक फलंदाज धावबाद. थँक्यू. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असताना शॉन रॉड्रिक्स पण ते नॉन स्ट्रायकिंगला राहतील. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील कुणाल. शेवटचा बॉल आहे इनिंग मधला शेवटचा चेंडू हाताळला जातोय. शेवटचा बॉल धावा धापलकावरती येते 41 शेवटच्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न बॅटला लागला पायावरती आदळला धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की नाही. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद पंचाचा बोट वर. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धापलकावरती 42. 42 धावा 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो सुपर बॉईज भाईंदर या संघाला तो कशा पद्धतीने करतील ते पाहण्यासाठी आपण सेकंड इनिंग मध्ये येऊया. पण धन्यवाद देतो मी आयोजकांना देखील या स्पर्धेशी जोडण्याचा योग संधी आम्हाला देखील मिळाली. मागच्या 2 दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. ऑफिस बॉईज फॉलो बॉईज आपलं देखील मनापासून आभार आणि तुम्हाला शुभेच्छा देखील असतील. आणि पुढचा ज्यावेळेला आवाज ऐकू येईल पुन्हा एकदा आपण जाऊया निशांतजी पाटील यांच्या दिशेने. थँक्यू. तर पहिल्या डावामध्ये धावा बनल्या तब्बल 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. सुपर बॉईज भाईंदर या संघासमोर रॉयल स्टार भाईंदर या संघाने. तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. पंचाने देखील विनंती करतोय थोडेसे स्पीडअप करा
कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळवायचे आहेत. जार देसर संघाच्या कॅप्टनने आपण यायचं आहे. जे आर देसर संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. जे आर देसर संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. जे आर देसर संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधा. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल स्टनर भाईंदर या संघाने धावफलकावरती 42 धावा केल्या आणि 43 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सुपर बॉईज भाईंदर या संघासमोर ठेवलेलं आहे. लगेच फिल्डिंग सेटअप करा. आपण 4 षटकांचा सामना खेळवतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. भरपूर वेळ खर्च होते. पंचाने विनंती आहे लगेच सामन्याला सुरुवात करा. रॉयल स्टनर भाईंदर संघ फिल्डिंग सेटअप करा. भरपूर वेळ खर्च होतोय कारण आपण आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे सामने खेळवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखीन 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला विवेक हा फलंदाज पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला स्ट्रायकिंग एंडला पंकज आणि नॉन स्ट्राईक एंडला विवेक आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला विकी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. तर या ठिकाणी आपण स्वागतरी सन्मान देखील करणार आहोत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये 2 दिवस खूप चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती ते फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डाऊन द बॉल मिस्टेक करणार नाही. झेल टिपलाय आणि पंकजला बाद केलाय. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. पालघर जिल्ह्यातील नामवंत आणि दिग्गज समालोचक तुकारामजी मांगेला सरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मागील 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन आपण तुकाराम मांगेला सरांचं ऐकलं आणि त्यांना नक्कीच या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि आपल्या स्पर्धेमधून ते रजा घेत आहेत कारण उद्याच्या दिवसामध्ये त्यांना दुसऱ्या स्पर्धेसाठी दाखल व्हायचं आहे. त्यामुळे भरपूर मोठा प्रवास करायचा आहे आणि त्याचमुळेच की काय सर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. खूप चांगलं आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने समालोचन सातत्यानं तुकाराम मांगेला सरांचा आपण ऐकतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील सरांची खूप चांगली भूमिका राहिली. खूप खूप धन्यवाद सर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. तब्बल 43 धावांचं टार्गेट. पहिल्या चेंडूवरती विकीने विकेट प्राप्त केली. पंकजला बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर होते आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅचमध्ये सुपर बॉईज भाईंदर या टीमला बसलाय. बॉलिंग ट्रॅकवरती विकी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. भरपूर वेळ खर्च होतोय. रॉयल स्टनर भाईंदर संघ सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. त्यामुळे प्लीज वेळ खर्च करू नका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विकी. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज गणेश जाधव. एक चांगला धाटणीचा फलंदाज आहे. आक्रमक फलंदाज. खऱ्या अर्थानं आनंदवाडी चषकामध्ये देखील गणेश जाधवला आपण खेळताना पाहिलं होतं. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर या संघाच्या माध्यमातून. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय विकीच्या माध्यमातून. विकी इम्प्रेस करतोय. कमालीची गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती या मॅचमध्ये तो करतोय. अप्रतिम कामगिरी विकीच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती त्यांनी पंकजला बाद केलं आणि गणेश जाधवच्या विरोधात इथे चेंडू डॉट टाकलाय. गोलंदाज विकी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत दर्शवतायत. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. सुरुवातीचे दोन्ही चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले.
विकीच्या माध्यमातून एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं चांगल्या लेंथवरती आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय सुपर बॉयज भाईंदर या संघावरती. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, चांगला कव्हर ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. चांगला ड्राईव्ह क्रिकेटच्या पुस्तकातील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सौंदर्य प्रदान करणारा फटका फलंदाज गणेश जाधवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि त्या ठिकाणी फिल्डर देखील होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. तंत्रशुद्ध फटका गणेश जाधवच्या बॅटमधून आपण पाहिला. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे, फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे, शॉर्ट थर्डचा फिल्डर वेगाने धावतोय, बॉल जातोय थर्डमॅन रिजनला, फिल्डिंग चांगली. तत्पूर्वी 2 धावा गणेश जाधवच्या खात्यामध्ये मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. महेंद्रजी पाटील, सागरजी भोईर, रविकांत पाटील, तदनंतर दीपेशजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय, निखिलजी पाटील, संपूर्ण फॉलो बॉईज आणि हॉपीज बॉईज हे सर्व ग्रुप आपण सातत्याने पाहतोय. फुलटॉस बॉल पुढे खेळण्यासाठी आले, बॅटचा फेस ओपन केला फ्लाइंग स्लिप मध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव. काय गोलंदाजी करतायत विकी. आतापर्यंत मोठा फटका या षटकामध्ये विकीने खेळून दिलेला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर कमी धावा खर्च केल्यात. 43 धावांचं टार्गेट. आतापर्यंत धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा बनल्यात. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल, परंतु गोलंदाज भरपूर चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतोय, फलंदाजाचा टान्स अगदी पाहिला जातोय आणि तदनंतर त्याची गोलंदाजी केली जाते. चांगल्या टप्प्यावरती विकी या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. सुरुवातीला ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली आहे, आता राऊंड द विकेटने आलेत. गोलंदाज विकी, राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला विवेक. हो, विवेकच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे चेंडू आलेला आहे डॉट पहिल्या षटकाचा. आतापर्यंत जर पाहिलं तर खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 बाद 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये सुपर बॉईज भाईंदर या संघाला करायचा आहे आणि विकीने पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाळकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. वा, या मॅच मध्ये चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल, खऱ्या अर्थाने विश्वास दाखवावा लागेल. परिस्थितीची जाणीव असली ना की आकाशाला देखील गवसती घालता येते. या मॅच मध्ये परिस्थितीची जाणीव आहे सुपर बॉईज या टीमला आणि खऱ्या अर्थानं आकाशाला गवसती घालणारी कामगिरी या मॅच मध्ये या संघाला करावं लागेल. कारण अनेक सारे संकटे समोर आहेत आणि या संकटांवरती मात करून पुढे मार्गक्रमण करावं लागेल. कारण येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेकदा सिद्ध केलंय. या संघामध्ये गणेश जाधव या आक्रमक खेळाडूला तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं व्यावसायिक खुल्या गटामध्ये देखील गणेश जाधव सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज एक गाव एक फॉर्मॅटमध्ये चांगल्या रीतीने त्याला खेळ करावा लागेल. येणारे 18 चेंडू 37 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. रॉयल स्टनर भाईंदर संघ तुम्ही भरपूर वेळ खर्च करताय. सुरुवातीची 3 षटकं जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये ऍड करावा लागेल. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती अर्शलान खोत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळतो या मॅच मध्ये हर्षलान खोत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या, इक्वेशन बदललं. येणारे 17 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सुपर बॉईज या टीमला. गोलंदाज अर्शलान खोत बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. हो, फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. काव कॉर्नर फेजला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती गणेश जाधवला मिळेल. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू होता
आणि टायमिंग करू शकले नव्हते गणेश जाधव. इथे फक्त एकच धाव मिळाली. या एका धावेने संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा या मॅच मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे रॉयल स्टर्नर भाईंदर या संघाची. पहिल्या षटकामध्ये विकीने इम्प्रेस केलं, फक्त 6 धावा खर्च केल्या. अर्शलान खोत देखील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडूवरती अवघ्या त्यांनी 3 धावा खर्च केल्या. चांगल्या धाटणीची तो गोलंदाजी करतोय. त्याची लेन चांगली आहे, त्याची लाईन चांगली आहे आणि वेगामध्ये देखील तो सातत्याने बदल करतोय. नाव आहे अर्शलान खोत आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाला करावा लागेल. चला, भरपूर वेळ खर्च होतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. विवेकच्या विरोधात गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न. इथे डेड बॉल पाहायला मिळतोय. विवेक सलामीला आलाय. आतापर्यंत विवेकच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये. एक चेंडूचा त्यांनी सामना केलाय. पंकज लवकर बाद झाला, परंतु विवेकला आणि गणेश जाधव या 2 फलंदाजांना चांगली भागीदारी करावी लागेल. गोलंदाज विवेक, बॅटर विवेक, बॉलिंग ट्रॅक वरती अर्शलान खोत हा गोलंदाज पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. चांगला चेंडू अर्शलानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतायत, मोठे फटके खेळू देत नाहीये. 43 धावांचा टार्गेट आहे. एक चेंडू डॉट आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3च धावा अर्शलान खोत या गोलंदाजाने खर्च केल्यात. रॉयल स्टर्नर भाईंदर संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी या संघाची खूप चांगली राहिलेली आहे. फिल्डिंग मध्ये देखील सातत्याने बदल आपण पाहतो या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अर्शलान खोत. चला, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. आतापर्यंत 10 मिनिटे घेतलेली आहेत. 10 चेंडूंसाठी 10 मिनिटे घेतलेली आहेत रॉयल स्टर्नर भाईंदर संघाने या मॅच मध्ये. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावा. आणखीन 33 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 33 धावांचा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गोलंदाज हर्षलान खोत ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न. कोरवा टप्प्याला चेंडू होता. पॉइंटला खेळलेत. पॉइंटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. फलंदाज विवेकला. विवेकच्या खात्यामध्ये 1 धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा धावफलकावरती. येणारे 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी गोलंदाजांनी केलेली आहे. या मॅच मध्ये मोठे फटके खेळू दिलेला नाहीये. आतापर्यंत एकही चौकार आलेला नाहीये. आतापर्यंत एकही षटकार आलेला नाहीये. फक्त सिंगल आणि दुहेरी धाव धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा, थोडीशी दुरुस्ती केली जाते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हर्षलान खोत. बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेटने. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपील केली आहे. लाऊड अपील. पंचांचा इथे जर पाहिलं तर स्पष्ट नकार. दबाव टाकलाय पंचांवरती, परंतु पंचांनी ते स्पष्ट नकार दर्शवलाय. काही गोलंदाजी अर्शलान खोत या मॅच मध्ये करतोय. अगदी प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजीने. दबाव टाकलाय गणेश जाधव वरती. गणेश जाधवचा देखील प्रयत्न राहिलाय, परंतु त्याच्या विरोधात इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. येणारे 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. आउटसाइड ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. इथे जर पाहिलं तर भरपूर जास्त ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. येणारे 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अर्शलान खोत. यावेळेस मोठा फटका, पुलचा फटका. बॉल चाललाय
स्क्वेअरलेग रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी महत्वाची विकेट गणेश जाधवला बाद केलाय. या संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज तो देखील माघारी परतलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज महेश मैदानावरती दाखल झालाय. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 30 मुन्ना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. मुन्ना बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज महेश मैदानावरती दाखल झालाय. गणेश जाधवला बाद केलं. सिंगल डबल्स तो घेत होता परंतु मोठा फटका खेळण्याच्या शोधामध्ये त्याची विकेट प्राप्त झाली आणि महत्वाचा धक्का या मॅच मध्ये सुपर बॉईज भाईंदर या टीमला बसलाय. मुन्ना बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू मुन्नाच्या माध्यमातून. पहिला चेंडू टाकत असताना विवेकला त्यांनी शांत ठेवलंय. विवेकला त्यांनी थांबवलंय. समीकरण बदललंय. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 43 धावांचं टार्गेट ठेवलेलं होतं सुपर बॉईज या संघाविरोधात परंतु इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी रॉयल स्टनर भाईंदर या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील मोठा फटका. वा वा वा. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार विवेकच्या बॅटमधून. थँक्यू. यॉर्कर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. विवेक काय जबरदस्त बॅट स्विंग. काय जबरदस्त टायमिंग आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज विवेकच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा धावफलकावरती. ज्या फटक्याची गरज होती तोच फटका विवेकच्या बॅटमधून आलाय. विवेकने सुरुवातीला भरपूर सारे चेंडू डॉट खेळले आणि ते कमालीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका विवेकच्या बॅटमधून आपण पाहिला. बॉलिंग ट्रॅकवरती मुन्ना आतापर्यंत 2 षटकामध्ये 2 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावफलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा बनल्या होत्या आणि इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये षटकार आला. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. मुन्ना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं विवेकच्या विरोधात. येणारे 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 25 धावा. सुपर बॉईज भाईंदर या टीमला सामना जिंकण्यासाठी एका टीमला धावा रोखायची आहेत तर एका टीमला धावा या बनवायच्या आहेत. काय जबरदस्त संघर्ष दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच विभागातील खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील खोलवर टपाला चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला त्या ठिकाणी आहे फिल्डर अर्शलन खोत. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकी त्या ठिकाणी होता आणि विकीच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. इथे फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ते 19 धावा. विवेकच्या बॅटमधून धावा येऊ लागलेत. मागील चेंडूवरती षटकार इथेही त्यांनी प्रयत्न केलाय. एक धाव मिळाली. येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला महेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. हे जे 3 चेंडू आहेत ना भरपूर महत्वाचे आहेत या मॅच मध्ये सुपर बॉईज भाईंदर संघासाठी कारण 9 चेंडू मध्ये 24 धावा इथे बनवायचे आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मुन्ना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल टिपलाय, आणखीन एक फलंदाज बाद. महेश बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी महेशने केला. फटका फर्स्टला मिस्की हुक शॉट, फाईन लेगला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये सुपर बॉईज भाईंदर संघाला बसलाय. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत सुपर बॉईज भाईंदर संघासाठी आणि या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. इथून फलंदाज बाद होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत. 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रमोद मैदानावरती दाखल होतोय. 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मुन्ना जबरदस्त कमबॅक करतायत. या षटकामध्ये षटकार आला परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस देखील खोलवटापर्यंत चेंडू आहे. समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर पेजला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे राजेशाही थाटामध्ये. आज रॉयल स्टनर भाईंदर संघाने या मॅच मध्ये गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून शांत ठेवलाय. विवेकच्या बॅटमधून षटकार आलाय, आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळत, गॅप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, प्रयत्न करतायत, बॉल थांबत नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय. विवेकच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तब्बल 21 मिनिटे पंच घेतलेली आहेत. एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी दिला होता. तुम्ही 21 मिनिटे घेतलेत आणि त्यासाठी एक फिल्डर इनफिल्डमध्ये तुम्हाला ऍड करावा लागेल. यानंतर चॅम्पियन कांदिवली संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. आपला सामना असणार आहे चॅम्पियन कांदिवली संघाचा कॅप्टन. आपण देखील येऊन राहायचं आहे या ठिकाणी आणि आपल्या संघाला देखील रेडी ठेवायचं आहे. यानंतर आपला लगेच सामना असणार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक 4. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती जयू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोदने एका चेंडूचा सामना केलाय, एका धावेवरती तो खेळतोय. विवेक चांगली बॅटिंग करतोय. विवेकच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपण पाहिलाय. येणारे 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता सुपर बॉईज भाईंदर या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जयू, राईट आर्म ओव्हर द विकेटनं या मॅच मध्ये तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत भरपूर जास्त वेळ या सामन्यासाठी खर्च झालेला आहे. तब्बल 3 षटकांसाठी 21 मिनिटे घेतलेत. हा षटक देखील लवकर कंप्लीट करायचा आहे. गोलंदाज ओव्हर द विकेट जयू, स्ट्रायकिंग एंडला प्रमोद. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, या चेंडूवरती जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न करतोय विवेक, परंतु इथे धावबाच्या स्वरूपात प्रमोद बाद होईल. फलंदाज बाद झालाय.
थँक्यू. येणारी 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय जबरदस्त कामगिरी रॉयल स्टनर भाईंदर या संघाने आतापर्यंत या मॅच मध्ये केलेली आहे. प्रत्येक षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या, दबाव निर्माण केलाय सुपर बॉईज भाईंदर संघावरती. नवीन फलंदाज अक्षय मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला विवेक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जयू ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळालाय, शरीराचा वेध घेतलाय, फक्त एकच धाव मिळेल. समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे सुपर बॉईज भाईंदर या संघावरती, दबाव निर्माण केलाय. आज खऱ्या अर्थाने गणेश जाधवला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, तर लवकर बाद झाला. विवेकने जरूर प्रयत्न केला या मॅच मध्ये, परंतु मागील चेंडूवरती त्याने देखील संघर्ष केलाय. परंतु अजून सामना संपलेला नाही आहे. इथून जर इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 3 मोठे फटके हवेत या मॅच मध्ये. सुपर बॉईज भाईंदर या टीमला चांगला खेळ करावा लागेल, परंतु जयू देखील इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. शेवटच्या षटकामध्ये त्याची धारदार गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 2 चेंडूवरती त्यांनी फलंदाजांना शांतच ठेवलंय, धाव दिलेला नाही आहेत. चांगल्या धाटणीची गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न विवेक करतोय आणि ते धाबाच्या स्वरूपात फलंदाज अक्षय बाद होतोय. थँक्यू. आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपल्या नगरसेवक चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं मनोजदादा पाटील यांचं देखील खूप चांगलं सहकार्य राहिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि त्यांचंच आगमन होत असताना या व्यासपीठावरती आपण पाहतोय. यावेळेस जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव बेल व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. आणखीन 17 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती 17 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विवेक पाहायला मिळतोय. 3 मोठे फटके विवेकला या मॅच मध्ये खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरतील. यावेळेस देखील चांगला चेंडू, जबरदस्त कामगिरी करतायत रॉयल स्टनर भाईंदर संघ. जयूने इम्प्रेस केलंय, या मॅच मध्ये शिरकाव केलाय, घुसखोरी केली आहे, आणि सामना जर पाहिला तर रॉयल स्टनर भाईंदर संघाच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेच यायचंय. चॅम्पियन कांदिवली संघाचं कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. चॅम्पियन कांदिवली संघाचं कॅप्टन. यावेळेस देखील खोलवटापर्यंत चेंडू आहे, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर संपूर्णपणे अधिराज गाजवलाय रॉयल स्टनर भाईंदर या संघाने. अप्रतिम कामगिरी केलेली आहे. सुपर बॉईज भाईंदर या संघाला डॉमिनेट केलाय. पूर्णपणे सामना आपल्या खिशात घालण्याचं कार्य आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅच मध्ये रॉयल स्टनर भाईंदरचं राहिलाय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फाईन लेगला फिल्डर, आणखीन एक फलंदाज बाद, आणि या मॅच वरती पूर्णपणे अधिराज गाजवलाय, आणि ते जर पाहिलं तर सामना जिंकलेला आहे खऱ्या अर्थानं रॉयल स्टनर भाईंदर या संघाने. अभिनंदन रॉयल स्टनर भाईंदर संघ. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राजू अण्णासाहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं उद्योजक आहेत या परिसरातील, आणि राजू अण्णा आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मनोजदादा पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, आणि त्यांच्याच माध्यमातून